काही म्हण बरं का पण तुझ्या बापाने हवसच केली बरं का. कोणाच्या तिच्या ना? लग्न एक नंबर झालं. हा लग्न पण एक काय नंबर झालं. तुझ्या सांगितलं नाही बापाने एवढा भारी स्टॉक होता तुझ्याकडे, तू काय काढत बांधून दिली मला? म्हणजे स्टॉक आता म्हणजे अगं म्हणजे अरे मी काय म्हणतोय, काय काय म्हणायचं काय? तुमचं काय माझ्या बहिणी एवढा बिळ आहे की काय? अगं तसं नाही म्हणत मी मेहण्या होत्या चांगल्या असं बोलतोय तुला मी. तुम्हाला म्हणायचं काय मी खराब आहे, मी चांगली दिसत नाही? अगं तू तू आता कशी दिसते मला चांगलं माहिती पण मी काय बोलतोय तुला, आपल्याला काय भांडायचं का इथं रस्त्याच्या मध्ये? अगं मी तुला कळतंय का मी काय म्हणतोय? काय म्हणताय तुम्ही? अरे काय माझ्या मेहण्यात मग थोडंसं गुणगान नको आहे गायला त्यांचं? किती गुणगान गाता हो माझ्या समोर ते पण? काय झालं मग तुझ्याच बहिणी आहेत ना? हा मला माहिती आहे माझ्या मग? बहिणी इथं, पण त्यांचं ना कुठं ना कुठं तरी लग्न होणारच आहे ना. अरे मग काय झालं होतं म्हणून तुझ्या बापानं नाही सांगितलं मला होत्या एवढ्या भारी भारी हे दिले माझ्या गाड्यात बांधून? मग तुम्हाला म्हणायचं काय मी चुकीची आहे, मी नाही चांगली नाही दिसत नाही नाही, मी तू वाईट आहे? हा तुला गुणाची कळतंय मला. तुम्ही तुला असं कसं सांगू? बिंडोक वाणी करू नका बरं का, नाही तर फटके खातात माझे. काय फटका खातात? हा तुम्हाला हाणणार काय 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 नाही हो काय? मी असं म्हणन का मी तुम्हाला काय? हाणणार? तू काय बोलली आता? काय बोल परत बोल तू. बिंडोक जयला तू तुम्ही ऐक तुला तर ना कवडीची अक्कल नाही. तुला कळतं का कोण आहे मी? नवरा आहे ना तुझा? नवऱ्याला बोल टाकीन अजून एक काला खाली मग. तुमचं मी नाव सांगणार अरे आहे जा माझ्या कोणाला बापाला. सांगायचं? लय बापाने तुला संस्कार दिले, तुला नवऱ्याला बोलायचं कळा ना तुला? नुसतं येऊन मला हाणता तुम्ही, प्रत्येक वेळेस बघते मी तुम्हाला. शिकवत नको तुझ्या इथंच घाल चल. थोडं काय बोलले की नुसतं माझ्या अंगावर धावून येता. अरे इथंच झक मार तुझी. चल मला नाही काय करायचं तुझं घेऊन बाय. देणं. बापाला फोन कर आणि निघून जा तुझ्या बापा संग. बायको आहे ना मी तुमची, अरे मला जा. इथं जंगलात सोडून चालला का काय तुम्ही? गरज नाही मला तुझ्या बायकोची. जर अहो, आई घरी तर कुठे लागते मला सोडून जाता? तुला नवऱ्याला बोलायची अक्कल नाही. जरा जा बापाकडे शिकून ये थोडीशी. असं काय नवरीची करता? अक्कल. जा आवाज तिकडे, ना. कर. काय बाई नशीब फुटलं माझं ना, असं पालथा नवरा माझ्या पदरात पडलाय. एकटं सोडून गेला, मला काही कळतं का नाही या नवऱ्याला? वहिनी अहो काय झालंय? काय सांगू भाऊजी तुम्हाला मी? रडताय का? डोळं पुसा की कसला लाल झाला तर? तेच सांगते मी तुम्हाला. अहो आमची भांडणं झाली हो. त्यांना असं वाटतं की मी चांगली दिसत नाही, माझ्या बहिणी चांगल्या दिसतात म्हणून मला सोडून गेले ते. तुम्ही चांगल्या दिसत नाही हा. असं म्हणलं देव? काय त्याच्या- डोक्यावर पडलाय का काय देव? नाही हो, प्रत्येक वेळेसच झालंय त्यांचं. छोटे छोटे कारणावरून भांडणं करता. आता तुमच्या इतकी सुंदर बायको त्याला भेटली तरी असते का? बघा की, हा? आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, संसार म्हणलं की भांडणं होतेच. असं कोण सोडून जातं का? ते पण एवढं सुमसम जंगलात. सोडून गेला देव? मग काय तर आईला काहीच वाटत नाही त्यांना. प्रेमच नाही त्याचं तुमच्या, त्याच्यामुळे सोडून गेला असेल मला असं तेच वाटतंय. तर, एखाद्याला काळजी असती ना तर तो सोडून गेला नसता, पण हे बघा ना सोडून गेले मला. जाऊ द्या तुम्ही त्याचा द्यायशी सोडून. आपलं आता काय टेन्शन मुळे माझं लय डोकं दुखायला वहिनी लागलंय. डोकं कशाला दुखून देता? चला आपलं तिथं झाडाखाली बसू. चला आणि त्यांना नाही बघितली तरी मी आहे. चला चला तेच राहू द्या तर, इथे लय गाडी उठलेलं लागतंय नाही हा का? चला इकडे झाडाखाली चला. जाऊ द्या गाडी राहू द्या. गाडी काय तुमच्यापेक्षा अप्रूप आहे काय? तेव्हा वहिनी रडू नका की मग. आता काय रडायचंय का त्याच्यात? काय रडायसारखं आहे? डोळं पुसा हो तुम्ही आधी. डोळं पुसा. काय करू तुमच्या भाऊजी? डोळ्यात पाणी चांगलं वाटत नाही हो. आणि त्याला कळाय पाहिजे की राव, एवढी सोन्यासारखी बायको गेलाय सोडून कुशाल राव. पटाय पाहिजे त्याला. बघा आणि ना, अशी आडराना सोडली उगा मी आलो म्हणून जमलं. तेच तर, जर तुम्ही आला नसता तुमच्या जागेवर दुसरंच कोणी आलं असतं तर माझं काय मी झालं तुम्हाला असतं? चांगलं म्हणत होतो माझ्यासोबत लग्न करा. असं आडराना सोडून जायची पाळी आली नसती माहिती का? बरोबर आहे, माझं चुकलं. माझी चॉईस खराब निघाली. मग काय तर तुमच्याशी लग्न केलं असतं तर किती सुखी राहिले असते ना मग मी. असं किती माझी बायको बघा आता कशी सोन्यासारखी माहिती का? किती चांगली ठेवतोय मी तिला. तेच तर वाटतो आता तुमची बायको झाली असते तर बरं झालं असतं, पण आता काय करणार, वेळ गेली निघून. आता काय, आता जे पदरात आलंय आता तेच पोसायचंय. असे काही वेळ म्हणजे काय अशी सगळीच गेली नाही बरं का तशी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय भाऊजी? वहिनी मला जे म्हणायचे तुम्हाला चांगलं समजलेलं आहे. आणि असं नका वाटून देऊ की त्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मी सोडून देईन. ते जरी दुर्लक्ष केलं ना तरी मी तुमच्यावर कायम लक्ष ठेवीन. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, म्हणजे ज्या काळामध्ये ते तुझी साथ देणार नाही तिथं मी तुझी साथ देईन? 100% तुम्हाला कळालंय मला काय म्हणायचे ते. समजलंय मला तरी तुम्हाला. पण मी त्याला एकदा सांगतो नीट समजून. त्याने जर नाहीच ऐकून घेतलं मग मी आहेच. हा ठीक आहे, चालायचं मग.